जर एखादा देश तुम्हाला म्हणत असेल की आमच्या देशात या, तुम्हाला फ्री व्हिसा देतो, नोकरी देतो आणि सोबत छोकरी पण देतो आणि इथे राहण्याची संधी देखील देतो आणि तो देश आहे जगातील सर्वात मोठा देश रशिया. हो मित्रांनो, आजची बातमी खास करून त्या लोकांसाठी आहे ज्यांना भारतात नोकरी मिळत नाही, ज्यांचं लग्न होत नाही आणि ज्यांना परदेशात जाऊन आपलं आयुष्य बदलायचं आहे. कारण आता अशी चर्चा सुरू झाली आहे की रशिया भारतीयांना मोठ्या प्रमाणात बोलवत आहे. पण प्रश्न असा आहे की रशिया अचानक भारतीयांवर इतकं प्रेम का करत आहे? रशियाला भारतीयांची एवढी गरज का आहे? आणि खरंच भारतीयांना फ्री व्हिसा मिळणार आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. सुरुवात करूया आजच्या अत्यंत रोचक विषयाची. रशियाने भारतीयांना व्हिसा फ्री देण्याचं का घोषित केलं आहे? रशिया आणि भारत यांचं नातं खूप जुनं आहे. आजही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे दोघे खूप जवळचे मित्र मानले जातात. याच मैत्रीमुळे आता रशिया भारतीयांसाठी प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत आहे का? 2025 पासून भारतीयांसाठी व्हिसा नियम खूप सुलभ करण्याची योजना रशियाने सुरू केली आहे. यामध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीयांसाठी ई व्हिसा सुरू केला आहे. व्हिसाची प्रक्रिया फक्त काही दिवसात पूर्ण होत आहे आणि भविष्यात ग्रुप व्हिसा फ्री ट्रॅव्हलची योजना सुद्धा सुरू होईल. यामुळे हजारो भारतीय लोक रशियामध्ये पर्यटन आणि कामासाठी जाऊ शकतात. पण रशियाला अचानक भारतीयांची गरज का पडली? यामागे एक मोठं कारण आहे आणि ते म्हणजे रशियाची लोकसंख्या कमी होत आहे. रशियामध्ये आज मोठ्या प्रमाणात कामगारांची कमतरता आहे. अंदाजे 23 लाख कामगारांची गरज रशियाला आहे, कारण युद्धामुळे अनेक लोक सैन्यात मारले गेले, अनेक तरुण देश सोडून गेले आणि जन्मदर कमी झाला. यामुळे रशियाला आता बाहेरच्या देशातील लोकांची गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे भारतातील लोकांवर. भारतीय लोक रशियासाठी का महत्वाचे आहेत? कारण रशियन कंपन्यांना भारतीय लोक खूप आवडतात. भारतीय मेहनती असतात, इंग्रजी बोलू शकतात आणि तंत्रज्ञानामध्ये मजबूत असतात. यामुळे रशियाने 70,000पेक्षा जास्त कामगारांची कोटा भारतीयांसाठी ठेवला आहे. या नोकऱ्या विशेषतः उद्योग, बांधकाम, शेती आणि फॅक्टरी आणि यासाठी साधारण 50,000 रुबल म्हणजे जवळपास 50,000 रुपये महिन्याचा पगार दिला जातो. भारतात लग्न न होणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, ही गोष्ट थोडी मजेशीर आहे पण खरी आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण आहेत ज्यांचं लग्न होत नाही, कारण बेरोजगारी खूप आहे, आर्थिक समस्या वाढल्या आहेत, शहरांमधील महागाई खूप वाढली आहे. या कारणांमुळे लग्न होत नाही. पण जर एखादा तरुण परदेशात जाऊन स्थिर झाला तर त्याच्या आयुष्याचा गेमच बदलतो आणि म्हणूनच काही लोक आता मजेत म्हणत आहेत, भारतामध्ये लग्न होत नसेल तर रशियाला जा, कारण परदेशात नोकरी, चांगला पगार आणि नवीन आयुष्य हे सर्व मिळण्याची शक्यता असते. रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्यांच्याकडे प्रचंड नैसर्गिक संपत्ती, तेल, गॅस आणि सोनं आहे. त्यांची राजधानी मॉस्को हे शहर खूप सुंदर आहे. रशियामध्ये खूप मोठे जंगल, बर्फाळ प्रदेश आणि अत्यंत सुंदर निसर्ग आहे. पण काही धोकेही आहेत मित्रांनो. परदेशात जाणं नेहमीच सोपं नसतं. रशियामध्ये भाषा वेगळी आहे, हवामान खूप थंड आहे आणि नियम कडक आहेत. म्हणून कोणतीही माहिती न घेता तिथे जाणे योग्य नाही. भारत आणि रशिया यांचं नातं खूप जुनं आहे. संरक्षण क्षेत्र, अंतराळ संशोधन, ऊर्जा या सगळ्या क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करतात. म्हणून भविष्यात भारतातून अजून जास्त लोक रशियात जाऊ शकतात. मित्रांनो, आज आपण पाहिलं रशिया भारतीयांसाठी व्हिसा सोपा करत आहे. रशियाला कामगारांची मोठी गरज आहे आणि भारतीयांना नवीन संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, कोणतीही बातमी ऐकून लगेच निर्णय घेऊ नका. योग्य माहिती घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.